मराठी, सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता। मिरज तालुक्यातील आरग येथे शुक्रवारी घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हळहळला आहे। शेतामध्ये औषध फवारणी करत असताना विजेचा शॉक लागून मामा भाच्याचा जागीच मृत्यू झाल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली। या घटनेमुळे आरगसह बोलवाड परिसरावर शोककळा पसरली असून गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे। यामध्ये विशाल पांडुरंग माळी वयवर्ष 26 राहणार आडवा रस्ता बोलवाड आणि अथर्व रवींद्र माळी वयवर्ष 15 राहणार आरग यांचा मृत्यू झाला आहे। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार दोघेही आरग येथील माळी वस्ती परिसरातील वांग्याच्या शेतामध्ये औषध फवारणीचे काम करत होते। संबंधित शेताच्या शेजारी महावितरणचा ट्रान्सफॉर्मर असल्याचे सांगितले जात आहे। फवारणी करत असताना अचानक विजेचा जोरदार शॉक लागल्याने दोघेही खाली कोसळले। शॉक इतका तीव्र होता की दोघांचाही जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती घटनास्थळावरून समोर आली। विशाल माळी आणि अथर्व माळी हे मामा भाचे असल्याचे समोर आले आहे। अथर्व अल्पवयीन असल्याने त्याच्या शेतीची जबाबदारी आणि देखभाल विशाल माळी हे करत होते। कुटुंबाला हातभार लावण्यासाठी विशाल नेहमी शेतीच्या कामात पुढाकार घेत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। मात्र एका क्षणात काळाने दोघांनाही हिरावून नेल्याने नातेवाईकांसह संपूर्ण गावाला मोठा धक्का बसला आहे। घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती। अनेकांनी दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता। या घटनेनंतर मयतांच्या कुटुंबियांनी घटनास्थळी एकच आक्रोश केला। विशेषतः मामा भाच्याचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने उपस्थितांचे डोळे पाणावले। दरम्यान घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला। तसेच महावितरण विभागाकडूनही घटनेची माहिती घेण्यात येत आहे। नेमका शॉक कशामुळे लागला, ट्रान्सफॉर्मर मधून वीज प्रवाह गळती झाली होती का, याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे। पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत।